नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनल अकाउंट्स मध्ये जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची। क्लोजिंग स्टॉकचा अर्थ काय होतो बघा, वर्षाच्या अकाउंटिंग इयरच्या एंडला 31 मार्चला जितके गुड्स अनसोल्ड आहेत, जे गोडाऊन मध्ये शिल्लक आहेत किंवा शॉप मध्ये शिल्लक आहेत, त्यांना आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो। क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागतं, प्रॉपर व्हॅल्यूला शो करावं लागतं। म्हणजे जे गुड्स आपल्याला किती रुपयांना पडले किंवा आपल्याला ते गुड्स बनवण्यासाठी किती खर्च आला त्याला आपण कॉस्ट प्राइस बोलतो। आणि ज्या अमाऊंटला ती गुड्स आपण सेल करणार आहोत मार्केटमध्ये त्याला आपण मार्केट प्राइस, सेलिंग प्राइस किंवा इनवॉइस प्राइस बोलतो। कॉस्ट प्राइस मध्ये नेहमीच बाळांनो आपण काय करत असतो, प्रॉफिटचं पर्सेंटेज ऍड करून मार्केटमध्ये ते गुड्स सेल करत असतो, त्याला आपण मार्केट प्राइस बोलू। निश्चितच लक्षात ठेवा, ऑलवेज कॉस्ट प्राइस ही काय असते, कमी असते। काही केसेसमध्ये कॉस्ट प्राइस ही काय असू शकते, जास्त असू शकते, आणि मार्केट प्राइस काय असू शकते, कमी असू शकते। त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये लक्षात ठेवा, की दोन्ही व्हॅल्यूज दिलेले असतील तर दोन्हीपैकी जी अमाऊंट कमी आहे त्या अमाऊंटलाच आपल्याला क्लोजिंग स्टॉक शो करायचा आहे। क्लोजिंग स्टॉक शो करत असताना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट होईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला होणार आहे। जर क्लोजिंग स्टॉक आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल तर त्याचा एकच इफेक्ट घ्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला। थँक्यू व्हेरी मच।